सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 20 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता मानसीनं दरवाजा लावून घेतला आणि छान मन लावून नाश्ता तयार करून ठेवला आणि म्हणाली, आता खूप खुश होतील अमर हा नाश्ता खाऊन. आणि तिनं हसून दार उघडलं तर अमर आता तोंड फिरवून बसला होता. त्याला तिचा राग आला होता. किचनमध्ये येऊ दिलं नाही आणि वर दार लावून घेतलं म्हणून. आणि ती त्याला म्हणाली, अहो चला आता खा नाश्ता, खूप भूक लागली होती ना तुम्हाला. आणि तो तोंड फुगवून म्हणाला, नको आता मला, खा तूच. ती म्हणाली, का, काय झालं. तो म्हणाला, मला नाही भूक. ती म्हणाली, अहो माघाशी तर म्हणालात की भूक लागली, खायला दे, आणि आता भूक कशी नाही. तो म्हणाला, माझी मर्जी, मगाशी होती भूक पण आत्ता नाही. असं म्हणून तो हाताची घडी घालून बसला. तिला कळलं की तो असं का करत होता. तिनं त्याला मिठी मारली, त्याच्या गालावर किस केला, पण त्यानं रागानं तोंड फिरवलं. मग तिनं पाठीमागून घट्ट मिठी मारत त्याच्या पाठीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली, काय झालं, इतकं रागवलात तुमच्या मणिमाऊवर. तो म्हणाला, मी का रागवू तुझ्यावर, मला कुठं रागवता येतं, मला तर फक्त गोंधळ घालता येतो ना. आणि ती त्याच्या समोर आली आणि म्हणाली, मग काय तर, खरं आहे की नाही ते, किती गोंधळ घातला तुम्ही सकाळी. तो म्हणाला, मी मुद्दाम करतो की काय, असं होतं माझ्याकडून चुकून. ती म्हणाली, म्हणूनच म्हणते ना मी की नका येऊ किचनमध्ये, मी आहे ना. तो म्हणाला, मग मी शिकायचं कधी स्वयंपाक करायला, मला पण यायला हवा आहे ना स्वयंपाक. ती म्हणाली, काय गरज आहे तुम्हाला स्वयंपाक शिकायची, मी आहे ना तुमची बायको, तुम्हाला सगळं काय हवं ते बनवून द्यायला. असं ती त्याला मिठी मारत म्हणाली. पण तो तसाच हाताची घडी घालून उभा होता आणि म्हणाला, स्वयंपाक शिकायची काही गरज नाही याचा काय अर्थ, प्रत्येकाला स्वयंपाक आला पाहिजे. आणि जर त्या दिवशी तू चिडून माहेरी गेली असतीस, आईही घरी नाही आणि मी एकटाच घरात असतो, तर माझं काय झालं असतं तूच सांग. हॉटेल बंद, खानावळ बंद, कोणी जेवणसुद्धा दिलं नसतं बनवून. अशा वेळी स्वतःला जेवण बनवता यायला नको का. आता तो जे बोलत होता ते बरोबर होतं. मग ती म्हणाली, बरं ठीक आहे, मी शिकवीन हा तुम्हाला एक एक पदार्थ बनवायला, पण आता चला ना, मलाही खूप भूक लागली आहे. आणि तो म्हणाला, मी नाही खाणार तो नाश्ता. ती म्हणाली, का हो अमर, असं नाही करायचं, किती हट्ट करत असता हो. तो म्हणाला, मग मला का कोंडून ठेवलं, आलो असतो किचनमध्ये तर काय बिघडलं असतं तुझं. ती म्हणाली, माझं काही बिघडलं नसतं, पण अजून नाश्ता नसता झाला तयार, कारण तुम्ही काही ना काहीतरी उद्योग करून ठेवला असता किंवा मला मिठी मारत बसला असता. आणि तो आणखीन चिडून म्हणाला, मी गोंधळ घालतो ना, माझी मिठी आवडत नाही ना तुला, मग सोड मला आणि जा इथून. असं म्हणून त्यानं तिला बाहेर काढून दार लावलं. आणि मानसी नाराज झाली. तो तर चिडला होता, तेही एवढ्याशा कारणासाठी. तो इतका चिडेल असं तिला वाटलं नाही. ती दार वाजवत म्हणाली, अमर काय हे, या ना बाहेर प्लीज, का असं करताय. तो म्हणाला, तूच मला कोंडून ठेवलं होतं की नाही, मग आता मीच मला कोंडून घेतलं आहे, मग असू दे, आणि जा तू इथून, तुझा नाश्ता तूच खा, मला नको. आता ती शांत झाली. काय करावं यांच्या रागाला, असं म्हणून. मग तिनं थोडा वेळ त्याची तिथंच वाट पाहिली की तो येईल दार उघडून बाहेर, असं वाटत होतं तिला. पण तो आला नाही आणि ती निराश होऊन जाऊन आईच्या बाबाच्या रूममध्ये बसली. आणि तिला तिथं सागरचा फोटो दिसला आणि आता तो फोटो पाहून ती वरमली. अमरनं तिला स्वीकारण्याआधी ती सारखी सागरच्या फोटोसमोर जाऊन रडत बसायची. तुम्ही का मला सोडून गेलात अशी तक्रार करायची. पण अमरनं तिला स्वीकारलं तेव्हापासून आज पहिल्यांदा ती त्याच्या फोटोसमोर आली होती. त्याच्याशी नजर मिळवताना ती मनातून थोडी संकोचली होती. सुखी संसाराची, नाजूक हळव्या शृंगाराची, प्रणयाची जी स्वप्न तिनं सागरसोबत पाहिली होती, ती स्वप्न अमरसोबत खरी होत होती. अमर तिच्यावर खूप प्रेम करायला लागला होता आणि ती सागरला विसरत चालली होती. आणि मग ती सगळं संकोच सोडून
फोटोतील सागरच्या डोळ्याला डोळा भिडवून मनात म्हणाली, सागर, मला आणि अमरला जर पहिला मुलगा झाला ना तर त्याचं नाव मी सागरच ठेवणार. कारण तुम्ही आमच्यात आहात. तुम्ही आम्हाला सोडून कुठेच नाही गेलात. अजूनही असंच वाटतं मला. आणि आता ती गालात हसली आणि मोठ्यानं कमरेवर हात ठेवून म्हणाली, पण या चिडक्या बिब्याचं काय करू? किती चिडतो हा माणूस. आता येऊ देस मला मनवायला. माझ्या मागे मागे मी पण काही कमी नाही. चांगलाच हिसका दाखवते. मांजरीसारखी वसकण अंगावर येते असं म्हणाले ना मला. मग आता त्यांना माझा पंजा काय आहे हे दाखवतेच. असं म्हणून ती तशीच बसली. तिलाही भूक लागली होती, पण त्याच्याशिवाय ती खाणार नव्हती. आता दुपार होत आली होती आणि आता आहेच वेळ, तर तिनं आधी तिच्या आईला फोन लावला. तिच्या तब्येतीची चौकशी करून तिनं फोन ठेवला आणि राजलक्ष्मीला फोन लावला आणि म्हणाली, आई तुम्ही कशा आहात? आता तिच्या आवाजात फार नाराजीचा सूर होता. राजलक्ष्मी म्हणाली, का गं मानसी, काय झालं? आवाज असा का येतोय तुझा ओढल्यासारखा? मानसी म्हणाली, नाही आई, काही नाही झालं, असंच. आई म्हणाली, मग आजारी आहेस का तू? तसं असेल तर काळजी घे हा बाळा. कारण मी नाही ना गं तुझ्याजवळ. आणि अमरला सांगून काही फायदा नाही. तो त्याच्या मतावर ठामच असणार. तुला काही झालं तर त्याला तुझी काळजी वाटेल की नाही कुणास ठाऊक. आणि मानसी जास्त काही न बोलता म्हणाली, हो आई, बरोबर आहे तुमचं. तुम्ही म्हणता तसंच आहे. स्वतःच्या मतावर ठाम. मग तिकडं जग बुडालं तरी काही देणं घेणं नाही, असं मानसी इनडायरेक्ट म्हणाली. आणि हे ऐकून राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, अमर काही बोलला का? त्यानं तुला दुखावलं का? नक्कीच तो काहीतरी म्हणालाय तुला. नाहीतर काल किती खुश होती तू. तुझ्या मनाला लागेल असं काही वागला आहे का गं तो? काय करू गं मी या मुलाचं? आता लहान पण नाही तो, त्याला शिक्षा करायला. मानसी म्हणाली, आई तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता फक्त ती इतकंच म्हणाली, कारण आता जास्त टेन्शन घेण्यासारखं काही नव्हतंच. आत्ताचा त्याचा अबोला आणि राग हा नवरा बायकोच्या नात्यातला गोड भाग होता, जो प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात सारखा सारखा येतो. आणि ही लुटूपुटूची भांडणं दोघांचं प्रेम वाढवतात, आणखीन घट्ट करतात, दोघांनाही आणखीन जवळ आणतात एकमेकांच्या. आणि राजलक्ष्मीने काळजी करू नये म्हणून मानसी थोडी हसते आणि म्हणते, आई, अनघाताई कशा आहेत? मला द्याल का त्यांच्याशी बोलायला? राजलक्ष्मी म्हणाली, अगं ती आत्ताच झोपली आहे. तीही दमून जाते घरातलं करून. आता एकही नोकर नसतो ना घरात. मुलांचं, आम्हा दोघांचं आणि नवऱ्यांचं करूनच ती खूप कंटाळते. पण ती उठली की मी फोन करेन हा तुला. ती सुद्धा सतत तुझी आठवण काढत असते. ती अमरशी बोलेन असं म्हणाली आहे या विषयावर. तिने समजावून तरी काही फरक पडतोय का बघूया. पण तू अजिबात नाराज राहू नकोस मानसी. गेली असतीस आईकडे तर तेवढा चेंज मिळाला असता गं तुला. पण या लॉकडाऊनमुळे त्याच्यासोबत तुला अडकून पडावं लागलं ना घरात. आणि नाही म्हटलं तरी संपर्क येणारच ना त्याच्याशी कशाच्या तरी निमित्ताने. मला माहीत आहे तू काही चुकत नाहीस. अमरच हट्टी आहे. आता मानसी तिचं बोलून गप्प बसून ऐकत होती आणि आता इकडे अमरही वाट बघत होता की ती केव्हा पुन्हा एकदा त्याची समजूत काढायला येते. कारण आता खूप भूक लागली होती आणि तो म्हणाला, ती लाग येईल माझी समजूत घालायला, पण मी अजिबात म्हणजे अजिबात नाही खाणार नाश्ता. आणि आता त्यानं घड्याळात पाहिलं तर तो नाश्ता लंच म्हणून खावा लागणार होता. कारण दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. आता भूक तर खूप लागली होती आणि आत्ताच ती बोलवायला आली तर मी खाणार नाही असं म्हणणारा अमर म्हणाला, ती आली तरच मी खायला जाणार, नाहीतर खाणार नाही. मग आणखीन थोड्या वेळाने म्हणाला, ती माझ्याशिवाय नाश्ता करून बसली असेल की काय, म्हणूनच येत नाही बोलवायला. आता जाऊन डायनिंग टेबलवरच बसतो. पण तिनं खा म्हणाल्याशिवाय मी खाणार नाही म्हणजे नाहीच. आणि तो बाहेर आला तर ती नव्हतीच किचनमध्ये. तो मनात म्हणाला, आता कुठं गेली ही? मी बाहेर आलो आहे हे तिला कसं कळणार?
मला बघितल्याशिवाय ती मला कशी बोलणार आणि ती मला मनवणार तरी कशी? त्यासाठी आधी मी तिला दिसलो तरी पाहिजे. आणि तोच तिला शोधत फिरत होता. आणि शोधता शोधता तो राजलक्ष्मीच्या रूममध्ये आला तर मानसी आता फोनवर तिच्या मैत्रिणीसोबत बोलत होती. तिनंही टाइमपास करण्याचा चांगलाच उपाय शोधून काढला होता. तिची पाठ अमरकडे होती आणि ती हसून मैत्रिणीसोबत बोलत होती. अमर मनात म्हणाला, खरंच हिनं नाश्ता केला असेल का? म्हणूनच इतकी एनर्जी आहे हिच्यात, जी इतकी हसून बोलत आहे. पण मला किती भूक लागली आहे. मग आता तो मुद्दाम तिच्या समोर गेला आणि राजलक्ष्मीच्या कपाटात काहीतरी शोधू लागला. उगीचच. मानसीनं आता त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा त्याच्याकडे पाठ फिरवली आणि तशीच फोनवर बोलू लागली. आणि त्यानं तिच्याकडे चिडून पाहिलं आणि मनात म्हणाला, किती आगाव आहे नाही, मुद्दाम बघून न बघितल्यासारखं करते. नवरा उपाशी आहेत, तिचं काहीच नाही पडलं तिला. जाऊ दे, मी तरी कशाला तिची अपेक्षा करू, असं म्हणून तो गेला आणि गुपचूप नाश्ता करू लागला. आणि भुकीच्या तावात त्यानं सगळा नाश्ता संपवला आणि पुन्हा बेडरूममध्ये जाऊन लॅपटॉपवर काम करत बसला. मानसीचा फोन संपला आणि तिने पाहिलं की त्यानं नाश्ता केला आहे. मग ती गेली नाश्ता करायला तर काहीच नव्हतं शिल्लक. अमर मला नाश्त्यासाठी ये असं सुद्धा म्हणाले नाहीत. इतके चिडले आहेत का माझ्यावर? असं म्हणून ती नाराज झाली. पण असू दे, त्यांनी खाल्लं यातच समाधान झालं तिचं. आणि ती तशीच उपाशी बसली. आता तिनं दुपारचं जेवण बनवलं नाही. संध्याकाळी जेवण बनवलं आणि पुन्हा जाऊन बेडरूममध्ये गप्प बसली. कारण तीही खूप स्वाभिमानी होती. स्वतःहून बोलणार नव्हतीच त्याला. एवढ्याशा कारणानं कोणी इतकं चिडतं का, असं तिला वाटलं. आणि अमर आता बेफिकीर होता. तिने जेवायला या म्हणायची वाट न पाहताच तो गेला आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा त्यानं केलं. फार मिटक्या मारत खात होता तो. पण मानसी सकाळपासून उपाशी होती याची कल्पना नव्हती त्याला. त्याला तर वाटायचं की ती जेवण करून बसली असेल, म्हणून तोही बिनधास्तपणे खायचा. आणि जेवण करून तो झोपायला आला. सकाळपासून एकही शब्द बोलले नव्हते ते दोघे एकमेकांना. अपेक्षा तर खूप होती की बोलावं, पण सुरुवात कोणी करायची याचा इगो आणि हिचा स्वाभिमान आडवा येत होता. आता तो पुन्हा लॅपटॉपवर काम करत होता आणि मानसी मात्र भुकेनं व्याकुळ झाली होती. ती सुद्धा खूप हट्टी होती. स्वतःलाच त्रास देत होती. तिच्या पोटात ढवळायला लागलं होतं. अमर बोलत नव्हता म्हणून तिला खूप भरून आलं होतं आणि त्यात तिला न विचारता तो जेवलाही होता. रिकाम्या पोटी झोप येईना आणि पाणी पिण्यासाठी मानसी उठली. ती किचनमध्ये गेली. तिने पाणी पिण्यासाठी ग्लास उचलला आणि धाडकन चक्कर येऊन खाली पडली. तिच्या हातातून ग्लास खाली पडला. खूप मोठा आवाज आला आणि अमर धावतच किचनमध्ये गेला. त्यानं तिला उठवली, पण तिला शुद्ध नव्हती. मानसी, मानसी, अगं काय झालं, असं तो म्हणाला. तो खूप घाबरला होता. त्यानं तिला पाणी दिलं, साखर चारली आणि तिला विचारलं चक्कर कशी आली. आणि तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रूच्या धारा लागल्या. तो म्हणाला, मानसी, तू जेवलीस का? आणि ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत उठली आणि त्याच्या लक्षात आलं की खाल्लं नाही तिनं काहीच. ती बेडरूममध्ये गेली. अमरनं तिचं ताट बनवलं. आता ती पांघरून घेऊन झोपली होती. त्यानं तिचं पांघरून खेचून काढलं आणि म्हणाला, मणिमाऊ, उठ ना गं, जेवण कर, बोल ना माझ्याशी. ती काहीच बोलेना. आणि आता अमरनं नाजूक हलक्या फुलक्या सडपातळ मानसीला अलगद मिठीत उचलली आणि मांडीवर बसवली आणि म्हणाला, लहानपणी बाबा त्यांच्या मणिमाऊला असंच मांडीवर बसवून खाऊ घालायचे ना. आणि आता मानसीच्या रडक्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि ती लाजायला लागली.